बारमाही फुले देणारं 8 ते 10 फुटापर्यंत वाढेल असे मध्यम म्हणण्यापेक्षा मध्यमपेक्षा थोडेसे छोटे आकाराचे झाडही म्हणणार नाही, जास्वंद हे एक झुडूपवर्गीय वनस्पती। आज या जास्वंदीची काळजी घेण्यासाठी, चांगलं वाढण्यासाठी, भरपूर फुले लागण्यासाठी बटाट्याच्या सालींचा वापर कसा करायचा याविषयी मी आपल्याला अगदी एकदम भारी अशी टिप देणार आहे। आजचा व्हिडिओ आपल्या घरातील नवरे मंडळींना आवडणार नाही, कारण होऊ शकते हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या बटाट्यांची भाजी, चटणी, वेफर्स, भजी खावी लागतील। कारण आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला बटाट्याच्या सालींचे जास्वंदीच्या फुलासाठी फायदे सांगणार आहे। आता हे फायदे इतके चांगले आहेत आणि याचे इतके चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील की एकदा यांचा रिझल्ट पाहिला की आपण वारंवार बटाट्याच्या सालींचा वापर करतील। आणि या साली कुठून मिळतील तर आपल्या घरात बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी, रेसिपी, चटण्या, वेफर्स हे तयार होतील। आणि हे खाणार कोण तर आपल्या घरचे, आपले हे म्हणजे आपले हेच। आणि बटाट्याच्या वेगवेगळ्या भाज्या मिळाल्यामुळे होऊ शकते की ते माझ्या नावाने अगदी बॉम्ब मारतील, पण हरकत नाही। आपल्या चॅनलच्या युजर्ससाठी, सबस्क्रायबर्ससाठी ही बॉम्ब खायला देखील मी तयार आहे। तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। सर्वात आधी आपण जास्वंदीच्या फुलांचे फायदे पाहूया। ज्याप्रमाणे जास्वंदीचे पूजेत मोठे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदात देखील जास्वंदीचे अनेक फायदे सांगितलेले आहेत। जास्वंदीच्या अर्काचे तेल डोक्यासाठी, केसांसाठी अतिशय उपयुक्त, उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी जास्वंदीच्या तेलांचा वापर केला जातो। आफ्रिकेच्या काही भागात जास्वंदीचा वापर अगदी आतड्यांच्या आजारांवर तसेच कर्करोगावर देखील हा वापर केला जातो। पित्त, ॲसिडिटी, पोटांचे आजार, धातुविकार, गर्भाशयाचे विकार, हृदयरोग, जनेंद्रियाची जळजळ, लघवी संबंधित त्रास, अतिसार, टक्कल पडणे, डोक्यात चाई होणे, केसांची वाढ न होणे यावर देखील जास्वंदीच्या फुलांचा, पानांचा आणि मुळ्यांचा वापर केला जातो। जास्वंदीच्या फुलांचा चहा देखील अनेक रोगांवर गुणकारी आहे, उपयोगी आहे। ही झाली जास्वंदीची औषधी माहिती। आता आपल्याकडे जास्वंदीचे झाड आहे आणि या झाडाला जर फुले येत नसतील किंवा फुले कमी येत असतील तर त्यासाठी अतिशय चांगली अशी ही टीप आहे आणि ही टीप म्हणजे बटाट्याच्या सालींचा वापर करणे। यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत। बटाटे उकडताना त्यात मीठ टाकायचे नाही, मीठ थोडेसे टाळावे, थोडेसे नाही पूर्णपणे मीठ टाळावे। बटाट्यामध्ये आणि त्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, फायबर असते, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, त्यासोबतच झाडांच्या वाढीसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस असते। बघा, पोटॅशियम म्हणजे पोटॅश म्हणजेच पलाश आणि फॉस्फरस म्हणजे स्फुरद। आता आपण झाडांना NPK देतो आणि त्या NPK मध्ये काय असते? नायट्रोजन, स्फुरद आणि पलाश, जे आपण या सालींमधून रोपांसाठी देणार आहोत। यासोबतच मॅग्नेशियम आणि झिंक ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। ही अन्नद्रव्य आपल्या रोपांसाठी अतिशय उपयोगी, उत्तम अशी घटक आहेत। मॅग्नेशियम आणि झिंक सगळ्याच प्रकारच्या रोपांच्या वाढीसाठी, फुलांसाठी आवश्यक असलेल्या औषधांमध्ये आपल्याला दिसून येईल। आपण जर एखाद्या औषधाचं कंटेंट चेक केलं तर त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम किंवा झिंक दोन्हीपैकी काहीतरी एक किंवा दोन्हीही दिसून येईल। म्हणजे ज्या बटाट्याच्या साली आपण कचऱ्यात किंवा कंपोस्ट बिनमध्ये टाकून द्यायचो त्या सालींमध्ये रासायनिक खतातही मिळणार नाही, यापेक्षा अतिशय जास्त प्रमाणात अन्नद्रव्य बूस्टर्स, आणि ही अन्नद्रव्य बूस्टर्स जर आपल्या रोपांना मिळाली तर आपल्या रोपांची वाढ तर झपाट्याने होतेच, रोपाला मोठ्या प्रमाणात फुटवे येतात आणि सोबतच रोपाला भरपूर प्रमाणात फुलं देखील येतात। आपले बटाटे उकडून झालेले आहेत। आता या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे, पण त्याआधी या बटाट्यासोबत उकळलेलं पाणी, हे पाणी देखील आपल्यासाठी उपयोगी आहे। हे पाणी अजिबात टाकून द्यायचं कारण नाहीये, हे पाणी आपण आपल्या रोपांसाठी
सांभाळून ठेवणार आहोत. जास्वंद आणि फुलांच्या इतर रोपांना हे पाणी उपयोगी ठरणार आहे, कारण या पाण्यामध्ये बटाट्याच्या सालीमध्ये असलेले सगळेच्या सगळे गुणधर्म उतरलेले आहेत. या पाण्यामध्ये फायबर आहे, स्टार्च आहे, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस हे देखील या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. आणि हे पाणी आपल्याला आपल्या रोपाला फवाऱ्याने म्हणजेच स्प्रेने देता येते. त्यासाठी आधी हे पाणी थंड करून घ्यायचे आणि त्यात समप्रमाणात म्हणजे जितके हे पाणी तितकंच साधं थंड पाणी त्यात मिसळायचं. थंड झाल्यानंतर आपल्या रोपाला ते पाणी स्प्रे करायचं. आता या ज्या साली आहेत या साली कशा द्यायच्यात हे देखील आपण पाहूया. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपले बटाटे व्यवस्थित कुस्करून साली अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि त्या थंड पाण्यात बुडवून ठेवायच्या म्हणजे थंड करून घ्यायच्या. नंतर या सालींना थोडंसं ऊन किंवा हवा दाखवून थोडंसं हडकून म्हणजे थोडंसं वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर या साली आपल्या रोपाला देण्यासाठी रेडी असतील. या साली आपल्या रोपाला देण्यासाठी थोडीशी माती उकरून घ्यायची. माती आरामशीर अशी उकरून घ्यायची आणि मुळ्यापर्यंतची माती उकरून घेतली की त्यावरती या सालींना अगदी कुस्करून थोडंसं चुरा करून टाकलं तरी चालतं किंवा अलगद आथरलं तरीही चालतं. त्यावरती माती ढकलून द्यायची आणि अलगद पाणी द्यायचं. इतकं सोपं हे काम आहे. जसा जसा वेळ जाईल जसा जसा आपण आपल्या रोपाला पाणी देऊ तसं तसं यातील घटक मुळ्यांना मिळतील. आपल्या रोपाची मुळे ते घटक घेतील आणि ते आपल्या रोपासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणजे आपल्या रोपाला भरपूर फुलं मिळतील. अतिशय साधी, सोपी आणि अगदी बिनखर्चिक एकही रुपया खर्च न करणारी ही टिप आज मी आपल्याला दिली आहे. आता या टिपचा काय फायदा होतो, कसा फायदा होतो हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. 3 किंवा 4 दिवसानंतर आपण भेटूया रिझल्ट घेऊन. आज रिझल्टचा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता. आता हे बघा, ही कळी बघा, ही फुलं बघा, इकडची पण फुलं बघा आणि कळ्या. तुम्ही कळ्यांकडे लक्ष द्या. फुलं कमी आहेत कारण आम्ही देवपूजेसाठी फुलं काढून घेतली होती. फुलं कमी आहेत पण कळ्या बघा. ही कळी, ही एक कळी, आणखीन या बाजूला एक कळी आहे. कळ्याच कळ्या म्हणजे आपल्या रोपाला बटाट्याच्या सालींचं पाणी भरपूर मानवलं आहे, खूप मानवलेलं आहे. आता ह्या बटाट्याच्या साली पण बघा, अजूनही ह्या साली पूर्णपणे वाळलेल्या नाहीत, पण आपण जो स्प्रे दिला होता त्याचा इम्पॅक्ट इतका चांगला आहे की भरपूर कळ्या आपल्या जास्वंदीच्या रोपावरती आपल्याला दिसून येत आहे. आता जर आपल्याला हा रिझल्ट, हा व्हिडिओ, या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन देखील दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील. आपल्या बागप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. या व्हिडिओमध्ये इतकेच. आमचं गार्डन थोडंसं साफसफाईची वेळ झालेली आहे. गार्डनमध्ये पसारा थोडासा जास्त झालेला आहे, गवत काढायची वेळ झालेली आहे. तर मी लागतो कामाला. आपण भेटूया आता पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा. हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद.